प्रेज लॉर्ड. वचन जाण्या अगोदर प्रार्थना करूया. परमेश्वर धन्यवाद देते. प्रभू पुन्हा एकदा तू आज आम्हाला आशीर्वादित केलं आणि परमेश्वर जसं आता वचन घेत आहे, आज या वचनाद्वारे सुद्धा तू आम्हाला स्पर्श कर प्रभू. आजच्या ह्या वचनाद्वारे आज आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित कर. हे माझ्या परमेश्वरा, आता जे काही वचन घेत आहे हे प्रभू, मुख आमचे असू दे, मुख माझे असू दे, पण शब्द तुझे असू दे. पवित्र आत्मा मला सहाय्य कर. पवित्र आत्मा माझ्या मुखाचं संपूर्ण नियंत्रण घे. आज तुझ्या लेकरांबरोबर काय बोलावं, आज तुझ्या लेकरांना या वचनाद्वारे प्रभू तू भेट घे, स्पर्श कर, तू त्यांच्याशी बोल. पवित्र आत्मा, आम्हाला तुझी गरज आहे. आणि प्रभू येशू, आज या वचनाद्वारे प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होऊ दे. मलाही सहाय्य कर. येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन. प्रेज लॉर्ड. देवाच्या लेकरांनो, देवप्रीती आहे आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की आम्हाला परमेश्वराचं प्रेम ओळखायला शिकलं पाहिजे. जगामध्ये आम्हाला नेहमी असं वाटतं की आम्हाला आमच्या लोकांनी प्रेम करावं. मग आमचं कोणतेही नातं असू दे, मग ते आईने आपल्या मुलाबरोबर प्रेम करावं किंवा मुलाने आपल्याबरोबर प्रेम करावं असं आईला वाटतं, किंवा भावा बहिणींना वाटतं की माझ्या भावाने बहिणीला वाटतं की माझ्यावर प्रेम करावं, किंवा बहिणीला वाटतं माझ्या भावाने माझ्यावर प्रेम करावं. आज हे जग इतरांकडून प्रेमाची अपेक्षा करत आहे. आमची कोणीतरी काळजी घ्यावी, आम्हाला कोणीतरी प्रेम करावं. आम्ही सतत आमच्यावर प्रेम करणारे लोक आम्ही शोधत आहोत किंवा इतरांकडून आम्ही अपेक्षा करत आहोत. पण विश्वास ठेवा की जो प्रेम परमेश्वर आमच्यावर करतो, ह्या जगामध्ये कोणीही कुणावर करू शकत नाही. आज आम्हाला जर जाणून घ्यायची काही गरज असेल तर देवाचं प्रेम काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आम्ही देवाचं प्रेम ओळखू तेव्हा विश्वास ठेवा का तुम्ही देवावर भरोसा ठेवायला जगाल, भरोसा ठेवायला शिकाल, भरोसा ठेवून जगाल, देवाकडे अपेक्षा कराल, देवाकडे प्रार्थना कराल. रोज तुमचं जीवन हे देवाच्या आश्रयामध्ये तुम्ही जगाल, देवाच्या कृपेत तुम्ही जगाल. कारण बायबल सांगतं की जे लोक देवाच्या प्रेमदेची आशा धरतात, काढूया आपण ते वचन. एका वचनात दिलेलं आहे, स्तोत्र संहिता या वचनामध्ये आपण बघणार आहोत की जे लोक परमेश्वराच्या प्रेमदेची आशा धरतात असे लोक, त्यांच्यासाठी देव काय म्हणत आहे. स्तोत्र संहिता 33 अध्यायमध्ये आणि 18 वचन. स्तोत्र संहिता 33 अध्याय 18 वचन. जे परमेश्वराला भीतात, जे त्याच्या प्रेम द्यायची आशा धरतात, त्यांचा जीव मरणापासून सोडवायला, त्यांना दुष्काळात वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर असते. आज आम्हाला परमेश्वराच्या प्रेम दयेची आशा धरायला शिकलं पाहिजे. कारण बायबल सांगतं की त्या लोकांना मरणाची भीती राहणार नाही, कारण त्यांचा जीव मरणापासून सोडवायला बायबलमध्ये दिलेलं आहे की परमेश्वराची दृष्टी त्यांच्यावर असते. होय, शारीरिक मरणच म्हणजे आमचं मरण नाही, तर बायबलमध्ये दिलेलं आहे आत्मिकरित्याने जेव्हा माणूस खऱ्या अर्थाने मरेल ते खरं मरण आहे. कारण बायबलमध्ये दिलंय की माणसाने सर्व जग मिळवलं तर जर त्यांनी आपला आत्मा गमावला तर त्याला काय लाभ होईल. आणि बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जिवंत राहील. कारण बायबलमध्ये दिलेलं आहे की मेलेले लोकसुद्धा देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील. प्रेज लॉर्ड. होय, कारण की जो प्रभूवर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. आज आम्हाला या वचनाद्वारे एक गोष्ट शिकायचं आहे की देवावर भरोसा ठेवायला, देवावर विश्वास ठेवायला. कारण की जो कोणी विश्वास ठेवतो तो कधीही, बायबलमध्ये दिलेला आहे की तो देवाच्या पुत्राची वाणी ऐकेल. बघा, आपण वाचूया योहान शुभवर्तमान 5वा अध्याय. योहान शुभवर्तमान 5वा अध्याय 25 वचन.
किंवा आपण 24 वचनापासून वाचूया. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो का मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो, ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिकचं जीवन आहे. तो न्यायात येणार नाही, परंतु तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जो माझं वचन ऐकतो, काय तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात का? काय देवाच्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवत आहात का? बायबलमध्ये दिलेला आहे का त्याला सार्वकालिकाचं जीवन आहे, तो न्यायात येणार नाही. होय, कारण बायबलमध्ये दिलेला आहे तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. आणि 25 वचन, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, अशी वेळ येत आहे की आता आली आहे की जे मेलेले ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ऐकतील ते जिवंत होतील. प्रेज लॉर्ड. होय, जे देवाच्या पुत्राची वाणी ऐकतात, जरी ते आत्मिकरित्याने मेलेले आहेत, ते जिवंत होतील. आणि ते बायबलमध्ये दिलेलं आहे का ते मरणातून जीवनात पार गेलेले आहे. मरणातून जीवनात पार गेला आहे. प्रेज लॉर्ड. होय, आम्हाला देवाच्या पुत्राच्या ठाई सार्वकालिकाचं जीवन आहे. होय, आम्ही न्यायाच्या भयात असणार नाही. म्हणून बायबल सांगतं का देवाच्या प्रेम दयेची आशा आम्ही धरली पाहिजे. प्रभू म्हणतो की मरणापासून त्यांचा जीव सोडायला मी त्यांच्या जवळ असणार आहे. प्रेज लॉर्ड. होय, आज जर आम्ही या जगामध्ये आहोत, आम्ही जिवंत आहोत, आमच्या जीवनात अनेक समस्या असतील, अनेक टेन्शन असतील, त्रास असेल, पण आम्हाला वाटत असेल कोण आहे का आम्हाला या त्रासातून बाहेर काढणारा, दुःखातून बाहेर काढणारा, या निराशातून बाहेर काढणारा, आमचे अश्रू पुसणारा, आम्हाला या संकटातून बाहेर काढणारा, मला आरोग्य देणारा, मला आजारातून पूर्ण मला आरोग्य देणारा. होय, देवाच्या प्रेम दयेची आशा धरा. जे देवाच्या प्रेम दयेची आशा धरतात, मरणातून पार जीवनाकडे गेले जातील किंवा मरणातून जीवनात असतील. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून बायबलमध्ये दिले आहे का यशाया संदेष्टाच्या द्वारे देव काय म्हणत आहे बघा. देवाचं वचन आम्हाला आज काय सांगत आहे. आज आपण देवावर प्रेम करायला शिकूया, देवाच्या प्रेमाची आशा करूया, देवाच्या प्रेमाची अपेक्षा करूया. बघा, तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची रेलचेल असेल. बघा, तुमच्या जीवनातले त्रास निघून जातील. बऱ्याचदा आम्ही ह्या जगामध्ये देवाच्या प्रेमाची अपेक्षा करण्यापेक्षा, देवाचं प्रेम ओळखण्यापेक्षा जगाकडे आम्ही प्रेमाची अपेक्षा करतो. जग आम्हाला कशा प्रकारे प्रेम करेल, जगातले लोक आमच्यावर कशा प्रकारे प्रेम करतील. होय, आणि त्यामुळं आमचा अपेक्षाभंग होतो, आम्ही निराशामध्ये जातो आणि मग आमच्या जीवनामध्ये आम्ही बऱ्याचशा त्रासामध्ये सामोरे जातो. आज आम्हाला या वचनातून एकच शिकायचं आहे की देव मनुष्यावर कशा प्रकारे प्रेम करतो हे आम्हाला शिकलं पाहिजे किंवा ह्याची आम्हाला जाणीव ठेवली पाहिजे. यशायाचं पुस्तक आपण काढूया. 4 अध्यायामध्ये, यशायाचं पुस्तक 64 अध्यायामध्ये, 4 नाही, यशाया संदेशाचं पुस्तक 64 अध्यायामध्ये, तर जो त्याची आशा धरतो त्याच्या ठाई जे त्याने तयार केले आहे ते जगाच्या प्रारंभापासून मनुष्याने ऐकले नाही, त्यांच्या कानी पडले नाही, आणि हे देवा तुझ्या वाचून कोणाच्या डोळ्याने ते पाहिले नाही. यशाया संदेष्टा असं म्हणत आहे की जो देवाची आशा धरतो, जे त्याने तयार केले आहे ते जगाच्या प्रारंभापासून मनुष्याने ऐकले नाही. बायबल सांगतं की परमेश्वराची आशा धरणाऱ्यांसाठी परमेश्वराने जे काही तयार केलेलं आहे आणि ते जगाच्या स्थापनेपासून तयार केलेलं आहे, बायबल सांगत आहे की ते मनुष्याने ऐकले नाही, कानी पडले नाही, हे देवा तुझ्यापासून कोणाच्या डोळ्याने ते पाहिलं नाही. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं जो त्याची आशा धरतो त्यांच्यासाठी परमेश्वराने काय तयार केलेलं आहे. कारण यशाया संदेष्टा म्हणतो त्यांच्यासाठी देवाने तयार केलेलं आहे, ते मनुष्याने ऐकलं नाही, मनुष्याच्या डोळ्यांनी ते पाहिलं नाही. तर काय बायबलमध्ये दिलेलं आहे की देवा तुझ्या वाचून कोणाच्या डोळ्याने ते पाहिलं नाही. काय देवाने
मनुष्यासाठी तयार केलेला आहे. का मनुष्य देवाच्या गोष्टीकडे लक्ष लावत नाही? का मनुष्य देवाकडे आशा लावत नाही? आम्हाला आज देवाकडे आशा लावायला शिकलं पाहिजे. देवाच्या प्रेमाची अपेक्षा करायला शिकलं पाहिजे. देवावर भरोसा ठेवायला शिकलं पाहिजे. कारण आमच्यासाठी देवाने उत्तम गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत. आज बघणार आहोत काय देवाने माझ्यासाठी तयार केलेलं आहे, काय तुमच्यासाठी देवाने तयार केलेलं आहे. होय, जसं आता वचनात आपण पाहिलं की जे लोक देवाचं भय धरतील ते मरणातून जीवनात पार गेलेले आहेत. बायबल सांगतं ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जर मेले जरी असेल ते जिवंत होतील. देवाच्या प्रेमदयेने आमच्यासाठी काय तयार करून ठेवलेलं आहे आज आपण वचनात बघणार आहोत. स्तोत्र संहिता आपण काढूया 31 वचन. आज जे लोक देवावर आशा ठेवतात, बायबल सांगतं की जगाच्या प्रारंभापासून देवाने त्यांच्यासाठी जे काही तयार केलेलं आहे ते मनुष्याच्या डोळ्याने पाहू शकले नाही, मनुष्याच्या कानाने ते ऐकू शकले नाही, पण बायबल सांगतं की ते देवाशिवाय कोणी पाहिलं नाही. पण आज आम्हाला हे प्रयत्न करायचा आहे, काय देवाने माझ्यासाठी तयार केलेलं आहे. देवाच्या गोष्टीकडे लक्ष द्या, देवाच्या वचनाकडे लक्ष द्या, देवाचं प्रेम ओळखायला शिका. प्रेज लॉर्ड. म्हणजे आमच्या जीवनामध्ये देवाकडे आमच्यासाठी काय उत्तम गोष्टी आहेत ते आम्हाला समजतील. स्तोत्र संहिता 31 अध्याय 19 वचन. स्तोत्र संहिता 31 अध्याय आणि 19 वचन. स्तोत्र संहिता 31 अध्याय आणि 19 वचन. तुझे चांगुलपण कितीतरी मोठे आहे. प्रेज लॉर्ड. देवाचं चांगुलपण कितीतरी मोठे आहे. तुझे भय धरणाऱ्यांसाठी ते साठवून ठेवले आहे. तुझ्या ठाई आश्रय घेणाऱ्यांसाठी ते मनुष्याच्या संताना देखत ते घडवून आणलेलं आहे. काय देवाचं चांगुलपण. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाचं चांगुलपण. देवाचं चांगुलपण तुम्हाला कधी संकटात टाकणार नाही. देवाचं चांगुलपण जरी तुम्ही संकटात असाल, संकटातून तो बाहेर काढेल. देवाचं जे चांगुलपण आहे तुमच्यासाठी उत्तम योजना आखणारं आहे, तुमच्यासाठी उत्तम संकल्प करणारा आहे, तुमच्यासाठी उत्तम सर्व काही घडवून आणणारं आहे. आणि म्हणून बायबल काय सांगतं की देवाचं चांगुलपण तुझे भय धरणाऱ्यांसाठी साठवून ठेवलेलं आहे. जे लोक परमेश्वराचं भय धरतात त्यांच्यासाठी देवाचं चांगुलपण साठवून ठेवलेलं आहे. आणि पुढचं वचन, त्याच्या ठाई आश्रय घेणाऱ्यांसाठी तू ते मनुष्याच्या संताना देखत घडवून आणलेलं आहे. आज आपण बघा एशिया संदेष्टाच्या द्वारे एशिया 64च्या अध्यायामध्ये बायबलमध्ये आपण पाहिलं की देवावर जो आशा धरतो त्यांच्यासाठी परमेश्वर जे तयार केलेलं आहे जगाच्या प्रारंभापासून, जे मनुष्याने पाहिलं नाही, त्यांच्या कानाने ते ऐकलं नाही, फक्त देवाला ते माहीत आहे, ते म्हणजे देवाचं चांगुलपण. जगाच्या स्थापनेपासून देवाने त्याच्यावर आशा ठेवणाऱ्या लोकांसाठी देवाने आपलं चांगुलपण तयार करून ठेवलेलं आहे. जगामध्ये चांगुलपण फक्त देवाच्या ठाई आहे. होय, जगातले लोक कदाचित तुम्हाला फसवतील, कदाचित तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला विसरतील, कदाचित तुमच्यावर स्वार्थासाठी प्रेम करतील, तुमच्याकडून काहीतरी मिळतंय म्हणून तुमच्यावर प्रेम करतील. पण देवाचं चांगुलपण, आज आम्हाला देवाच्या चांगुलपणाविषयी शिकायचं आहे. म्हणून देवाचं चांगुलपणामुळे आम्हाला देवाच्या प्रेम द्यायची आशा धरायची आहे. बायबल सांगतं की देवाचं स्तोत्र संहिता लिहिणारा म्हणतो की देवाचं चांगुलपण कितीतरी मोठे आहे. ते त्याच्या भयधरांसाठी साठवून ठेवलेलं आहे. देवाचं चांगुलपण तुम्हाला तुमचं नाश होऊ देणार नाही. देवाचं चांगुलपण तुम्हाला अनेक वर्ष दुःखात बुडून देणार नाही. देवाचं चांगुलपण तुम्हाला अनेक सैतानाच्या बंधनामध्ये सोडवल्याशिवाय राहणार नाही, श्रापामध्ये राहू देणार नाही. देवाचं चांगुलपण त्याच्या भयधरणाऱ्यांसाठी साठवून ठेवलेलं आहे.
म्हणून यशाया संदेष्टा म्हणतो की 64 अध्याय मध्ये तो म्हणतो की जो त्याची आशा धरतात त्यांच्यासाठी त्यांनी ते तयार केलेलं आहे जगाच्या प्रारंभापासून, ते म्हणजे देवाचं चांगुलपण. प्रेज लॉर्ड. आणि ते चांगुलपण अजून काय शिकवत आहे? स्तोत्रसंहिता 65 अध्यायामध्ये बायबल सांगतं, स्तोत्रसंहिता 65 अध्याय आपण काढूया का ते चांगुलपण कशासाठी आहे. 65 अध्याय स्तोत्रसंहिता 65 अध्यायामध्ये देवाचं चांगुलपण कशासाठी आहे आपण काढूया. स्तोत्रसंहिता 65 अध्याय आणि 4 वचन. तुझ्या अंगणामध्ये त्याने राहावे म्हणून ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्या जवळ आणतोस तो सुखी आहे. तुझ्या घराच्या, तुझ्या पवित्र मंदिराच्या उत्तम पदार्थाने आम्ही तृप्त होऊ. देवाचं चांगुलपण जे आहे ते देवाच्या अंगणामध्ये आम्ही राहावं म्हणून त्याने आम्हाला निवडून घेतलेलं आहे. प्रेज लॉर्ड. यशाया संदेष्टा म्हणतो की तुझ्यावर आशा ठेवणाऱ्यांसाठी तू जगाच्या प्रारंभापासून त्यांच्यासाठी जे तयार करून ठेवलेलं आहे ते मनुष्याने पाहिलं नाही, त्याच्या कानाने ते ऐकलं नाही. हे परमेश्वर ते फक्त तुलाच माहित आहे आणि ते आहे देवाचं चांगुलपण. आणि ते चांगुलपण असं सांगतंय की जे लोक त्याचं भय धरतात त्यांच्यासाठी ते चांगुलपण साठवून ठेवलेलं आहे. आणि तो देव त्याच्या चांगुलपणाच्या द्वारे त्याच्या अंगणात राहावं म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे का त्यांनी आम्हाला निवडून घेतलेलं आहे. पुन्हा वाचूया. स्तोत्रसंहिता 65 अध्याय 4 वचन. तुझ्या अंगणामध्ये त्याने राहावे म्हणून ज्याला तू निवडून घेतोस आपल्या जवळ आणतोस तो सुखी आहे. तुझ्या अंगणामध्ये किती मोठी गोष्ट आहे. ज्या परमेश्वराने आम्हाला निर्माण केलं, जो परमेश्वर आकाश पृथ्वीचा निर्माण करता आहे, जो स्वर्गाचा परमेश्वर आहे, जो राजांचा राजा आहे, जो देवांचा देव आहे. आज जगामधल्या आम्ही जगाचा चांगुलपणा शोधायचा प्रयत्न करतो, जगामधला प्रेम आम्ही शोधायचा प्रयत्न करतो, पण देवाचं चांगुलपण मनुष्य जो देवाचं भय धरण्यासाठी देवाने साठवून ठेवलेलं आहे, यासाठी की देवाच्या अंगणामध्ये आम्ही सदैव राहावं म्हणून त्या ज्या देवाने आम्हाला निवडून घेतलेलं आहे त्या देवाचं चांगुलपण आम्ही ओळखायला शिकत नाही. काय म्हणत आहे स्तोत्रसंहिता? तुझ्या अंगणामध्ये त्याने राहावे म्हणून ज्याला तू निवडून घेतोस आपल्या जवळ आणतोस तो सुखी आहे. आणि तुझ्या घराच्या पवित्र मंदिराच्या उत्तम पदार्थाने आम्ही तृप्त होऊ. तुझ्या घराच्या उत्तम पदार्थाने आम्ही तृप्त होऊ. होय, देवाने आम्हाला त्याच्या अंगणामध्ये राहावं म्हणून निवडून घेतलेलं आहे. प्रेज लॉर्ड. फक्त जेव्हा आम्ही देवाची प्रेमदया ओळखू, जेव्हा आम्ही परमेश्वराचा चांगुलपणा ओळखायला शिकू, त्या देवाने आम्हाला निवडलेलं आहे आम्ही त्याच्या अंगणामध्ये राहावं म्हणून. त्याने आम्हाला जवळ घेतलेलं आहे. बायबल सांगतंय हे जे कोणी ओळखतो तो सुखी आहे. म्हणून बायबल सांगते की जरी जगामध्ये संकट असतील, त्रास असेल, हो अनेक गोष्टी तुम्ही ऐकाल, पण देवाचा चांगुलपणा, देवाचं प्रेम ओळखायला कमी होऊ देऊ नका. देवावर संशय घ्यायला कमी पडू नका. देव आहे का? का माझी प्रार्थना ऐकत नाही? बायबल सांगतं त्याची आशा धरणाऱ्यांसाठी त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी जे काही तयार करून ठेवलेलं आहे ते म्हणजे देवाचं चांगुलपण. ते चांगुलपण देवाच्या भय धरणाऱ्यांसाठी आहे. ते चांगुलपण देवाने त्याच्या अंगणात आम्हाला राहावं म्हणून निवडून घेतलेलं आहे. ते चांगुलपण बायबलमध्ये दिलेलं आहे का आम्ही त्याच्या मंदिरात उत्तम पदार्थाने तृप्त व्हावं म्हणून बायबल सांगतं त्याने आम्हाला निवडून घेतलेलं आहे. पुढचं अजून वचन काय सांगत आहे आपण काढूया की रोमकारास पत्र. आणि म्हणून बायबल सांगतं की आम्ही देवाची दया आणि क्षमा ही जी संपत्ती आहे, त्याचं चांगुलपण ही संपत्ती आहे, ते आम्ही तुच्छ मानली नाही पाहिजे. आणि बघा रोमकारास पत्र 2 अध्यायामध्ये आणि 4 आणि 5 वचन. रोमकारास पत्र
आपण काढूया 2रा अध्याय. आज आपण शिकत आहोत का देवाने आमच्यासाठी काय साठवून ठेवलेलं आहे. जगाच्या स्थापनेपूर्वी ते आहे देवाचं चांगुलपण. प्रेज द लॉर्ड. आपण काढूया रोमकारास पत्र. देवाच्या लेकरांनो, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष देता, देवाचं चांगुलपणाविषयी ऐकता, देवाच्या प्रेमाविषयी ऐकता, देवाचं वचन तुम्हाला स्पर्श करतं, देवाचं वचन तुम्हाला आशीर्वादित करतं, देवाचं वचन तुम्हाला आहे त्या वाईट परिस्थितीमध्ये तुम्हाला ठेवत नाही, तर तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढतं. कारण परमेश्वरच्या भयधरणाऱ्यांसाठी देवाने जगाच्या स्थापनेपासून देवाचं चांगुलपण हे साठवून ठेवलेलं आहे. त्याच्या अंगणात आम्ही राहावं आणि त्याच्या अंगणामध्ये, त्याच्या घरामध्ये उत्तम पदार्थाने आम्ही तृप्त व्हावं म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे का त्यांनी आम्हाला निवडून घेतलेलं आहे. आपण रोमकारास पत्र. आणि म्हणून देवाची चांगुलपण जी संपत्ती आहे ती आम्ही तुच्छ मानली नाही पाहिजे. रोमकारास पत्र 2रा अध्यायमध्ये आणि 4थं वचन काय सांगत आहे. रोमकारास पत्र 2रा अध्याय आणि 4थं वचन. देवाचे चांगुलपण तुला पश्चाताप करायला लावते. ते न समजता त्याचे चांगुलपण, क्षमा, सहनशीलता याची संपत्ती तू तुच्छ मानतोस काय. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की तेच देवाचं जे चांगुलपण आहे ते आम्हाला पश्चाताप करायला लावतो. जर तू वाईट आहे किंवा तू पाप करत आहे किंवा तू वाईट मार्गावर आहे की तू देवाच्या इच्छाप्रमाणे जगत नाहीये किंवा देवाचं भय तुझ्यामध्ये नाहीये, तर देवाचं हेच चांगुलपण तुला काय करायला लावतं, पश्चाताप करायला लावतं. प्रेज लॉर्ड. देवाचं चांगुलपण हेच आम्हाला शिकवतं का माझ्या मुला तू पश्चाताप कर. माझ्याकडे तुझ्यासाठी उत्तम गोष्टी आहे. मला तुला निवडायचं आहे माझ्या अंगणात तू राहावं म्हणून, माझ्या घरात तू उत्तम पदार्थाने तृप्त व्हावं म्हणून. प्रेज लॉर्ड. आज आपण एकच गोष्ट बघत आहोत का देवाचं चांगुलपण काय आहे. बायबल सांगतं की देवाचं चांगुलपण आम्हाला पश्चाताप करायला लावतं. वाचूया पुन्हा रोमकारास पत्र 2रा अध्याय 4थं वचन. अथवा देवाचं चांगुलपण तुला पश्चाताप करायला लावतं, हे न समजता त्याचे चांगुलपण, क्षमा, सहनशीलता याची संपत्ती तू तुच्छ मानतोस काय. देवाच्या लेकरांनो, देवाची संपत्ती काय आहे. चांगुलपण, क्षमा आणि सहनशीलता ही देवाची संपत्ती आहे. ही तू तुच्छ मानतोस का काय. आज आम्हाला आमच्यामध्ये ज्या गोष्टी चांगल्या नाही आहेत त्या गोष्टींसाठी आम्ही पश्चाताप का करत नाही, जेणेकरून बायबल सांगतं का देवाचं जे चांगुलपण आहे ते आम्हाला काय होतं, आम्हाला पश्चाताप करायला लावतं. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की ते चांगुलपण जे पश्चाताप करायला लावतं ते आम्ही तुच्छ तर मानत नाही ना. देवाची जी पश्चाताप किंवा क्षमा किंवा दया किंवा देवाची सहनशीलता ही जी संपत्ती आहे आम्ही तुच्छ तर मानत नाही ना. प्रेज लॉर्ड. जर आम्हाला देवाच्या चांगुलपणाची अपेक्षा आहे तर आम्हाला देवाला म्हटलं पाहिजे की प्रभू, मी अनेक गोष्टी केल्या असतील ज्या तुला कदाचित आवडल्या नसतील, तुझ्या विरोधात मी वागलो असेल, मी तुझ्या इच्छाप्रमाणे जगायला कमी पडत असेल, प्रभू मला क्षमा कर. प्रभू, मी पश्चाताप करते. देवाचं चांगुलपणच आम्हाला पश्चाताप करायला लावतो. पण आम्ही पश्चाताप न करता देवाची क्षमा आणि सहनशीलता आणि चांगुलपणा ही जी संपत्ती आहे आम्ही तुच्छ तर मानत नाही. बऱ्याचदा माणसाला असं वाटत आहे की मी जे काही जगत आहे ते उत्तम आहे, माझ्याकडून काहीच चुका होत नाही, मी कधीच चुकीचं वागत नाही, मी परिपूर्ण आहे, मी उत्तम आहे, माझेच विचार चांगले आहेत, माझंच वागणं बरोबर आहे, मी जे काय करत आहे ते सगळं उत्तमच आहे. आणि देवाच्या लेकरांना काय होतं, आम्ही देवाची जी संपत्ती आहे क्षमा, सहनशीलता आणि देवाचं चांगुलपण हे आम्ही तुच्छ मानतो. देवाचं चांगुलपण जे तुला पश्चाताप करायला लावतं आणि त्यामुळं तू देवाची सहनशीलता आणि क्षमा ही जी संपत्ती आहे या तू तुच्छ मानतो. तर देवाच्या लेकरांनो, आज आम्ही या वचनात एकच गोष्ट शिकत आहे, काय आहे देवाचं चांगुलपण जे परमेश्वराने एशिया संदेष्टा 64 अध्यायमध्ये, एशियाचं पुस्तक 64 अध्यायमध्ये असं म्हणत आहे की देवाने जगाच्या प्रारंभापासून
देवावर आशा ठेवणाऱ्यांसाठी त्यांनी जे काही साठवून ठेवलेलं आहे ते मनुष्याच्या डोळ्यांनी पाहिलं नाही, मनुष्याच्या कानाने ते ऐकलं नाही, ते फक्त देवालाच माहीत आहे. मग काय जगाच्या स्थापनेपासून परमेश्वरांनी आपल्या बैधनांसाठी ठेवलेलं आहे ते म्हणजे देवाचं चांगुलपण. ते चांगुलपण एकच गोष्ट सांगत आहे की देवावर विश्वास ठेव, देवाचं भय तर. स्तोत्रसहिता आपण परत 31 अध्यायामध्ये बघू काय सांगत आहे देवाचं चांगुलपण. स्तोत्रसहिता 31 अध्यायामध्ये काय म्हणत आहे देवाचं वचन. स्तोत्रसहिता 31 अध्यायामध्ये, तुझे चांगुलपण किती मोठे आहे, तुझ्या भय धरणाऱ्यांसाठी ते साठवून ठेवले आहे, तुझ्या ठाई आश्रय घेणाऱ्यांसाठी मनुष्याच्या संताना देखत ते घडून आणलेलं आहे. देवाचं चांगुलपण, देवाचं भय धरणाऱ्यांसाठी आहे. ह्या जगामध्ये एकच गोष्ट करूया, देवाचं भय धरूया, देवाच्या चांगुलपणाची अपेक्षा करूया. होय, ते देवाचं भय धरणाऱ्यांसाठी देवाने देवाचं चांगुलपण साठवून ठेवलेलं आहे. आणि बायबल सांगतं स्तोत्रसहिता पुन्हा 65 अध्यायामध्ये की तुझ्या अंगणात त्याने राहावे म्हणून तू ज्याला निवडून घेतोस तो सुखी आहे, तुझ्या घरच्या पदार्थाने तो तृप्त होईल. देवाच्या चांगुलपणाने आम्हाला त्याच्या अंगणात राहावं म्हणून निवडून घेतलेलं आहे. होय, या जगामध्ये आम्ही देवाच्या अंगणात राहणार आहोत, ही जगामध्ये यापेक्षा मोठी कोणतीच गोष्ट नाही. आज आम्हाला या जगामध्ये प्रत्येकाला वाटतं असं अलिशान घर आमचं असावं, अशा ठिकाणामध्ये आमचं घर असावं, पण आज आम्हाला देवाच्या अंगणामध्ये आम्ही राहणार आहोत, ही गोष्ट किती मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी आम्ही जर आम्हाला पश्चाताप देव करायला सांगत आहे, आमच्या वाईट मार्गापासून, वाईट विचारांपासून, देवावर अविश्वास दाखवलं त्यामुळे किंवा देवाच्या पूर्ण विश्वासाप्रमाणे देवाबरोबर जगत नाही त्यामुळे, तर आम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. देवाचा बायबलमध्ये दिलेलं आहे चांगुलपणासाठी किंवा देवाचं चांगुलपण आमच्यासाठी जे आहे ते आम्ही पश्चाताप करून प्राप्त केलं पाहिजे. कारण की काय सांगतं रोमकारासपत्र 2 अध्यायामध्ये, देवाची संपत्ती क्षमा आणि सहनशीलता ही तू तुच्छ मानत आहे का? नाही, आम्हाला तुच्छ नाही मानलं पाहिजे. आम्हाला देवाला शरण गेलं पाहिजे, देवाचं आश्रय घेतलं पाहिजे, देवाला म्हटलं पाहिजे की प्रभू तू मला तुझ्या अंगणात राहावं म्हणून निवडून घेतलेलं आहे, तुझ्या घरच्या पदार्थाने मी तृप्त व्हावं म्हणून तू मला निवडून घेतलेलं आहे. मला तुझ्या चांगुलपणामध्ये राहण्यासाठी मला सहाय्य कर, मला कृपा पुरव. हे चांगुलपण बायबलमध्ये दिलेलं आहे की 38 वर्षाचा जो दुखणाईत होतं त्या देवाने त्याला बरं केलं. बायबलमध्ये दिलंय का जो पक्षघाती होता, त्या बायबलमध्ये दिलेलं आहे का त्याने, बायबल सांगतं की तो म्हटला मुला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. त्या पक्षघाती मनुष्याला त्या प्रभूने बरं केलं, देवाचं चांगुलपण. आणि बायबल सांगतं मनुष्याला पश्चाताप करायला लावतं. म्हणून बायबलमध्ये काय दिलेलं आहे की एक पक्षघाती मनुष्य बायबलमध्ये दिलेला आहे की तो पूर्ण बिछाणावर पडून होता. मत्ते शुभवर्तमान 9 अध्यायामध्ये आपण काढूया, आपण वचनामध्ये 9 अध्याय का देवाचं चांगुलपण पाप्यांना क्षमा देतं. मत्ते शुभवर्तमान 9 अध्याय. तो एका तारवात चढून जाऊन पलीकडे गेला, आपल्या नगरात आला. मग पहा, बाजेवर पडलेल्या एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. पक्षघाती मनुष्य बाजेवर पडून होता, कित्येक दिवस तो बिछाण्यात पडून होता. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की त्याला प्रभू येशूकडे आणण्यात आलं. आणि बायबलमध्ये दिलंय, कारण की पुढे जर असं वाचलं तर त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मुला धीर धर. त्या पक्षघाती मनुष्याला वाटलं होतं की एक देव आहे, ज्याविषयी मी ऐकत आहे तो मला बरं करेल, मला त्याच्याकडे घेऊन जा. आणि वचनामध्ये दिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्या पक्षघाती मनुष्याला बघून म्हटला की मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तो पक्षघाती मनुष्य कित्येक वर्ष बिछाणात पडलेला होता, त्याच्याकडे कोणी पाहत नव्हतं. तो दुःखी होता, निराश होता, रोज रडत होता.
आणि एक दिवस त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव कळालं का येशू मला बरे करेल, येशू मला आरोग्य देईल, येशू मला बाजेवरून उठून उभं करेल. आणि बायबल सांगतं त्या मनुष्याचा विश्वास पाहून प्रभू येशू काय म्हटला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. या पक्षघाती मनुष्याला बायबलमध्ये दिलेला आहे की त्याला आरोग्याची गरज होती म्हणून तो येशू ख्रिस्ताकडे आला होता, पण येशूला त्याला त्याच्या पापांची क्षमा द्यायची होती. का देवाचं चांगुलपण हे पश्चाताप करायला लावतं. देवाचं चांगुलपण क्षमा आणि सहनशीलता आहे, क्षमा देतं. आणि बायबल सांगतं का देवाचं चांगुलपण त्याच्या भयधरणांसाठी साठवून ठेवलेलं आहे. प्रभू येशू म्हटला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. 3रं वचन, मग पहा शास्त्रांपैकी काही जण आपल्या मनात म्हणाले हा दुर्भाषण करतो. तेव्हा येशू त्याचं विचार जाणून म्हणाला, तुम्ही आपल्या अंतःकरणात वाईट विचार का करता? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणणे किंवा उठून चाल असे म्हणणे यातून कोणते अधिक सोपे आहे? परंतु तुम्ही हे जाणावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करायचा अधिकार आहे. म्हणून तेव्हा तो त्या पक्षघाताला म्हटला, उठ आणि आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा. बायबल सांगतं की त्या ठिकाणी अनेक शास्त्री होते, परुषी शास्त्री होते, जे शास्त्र शिकवणारे होते. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं प्रभू येशू म्हणत आहे की मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, तेव्हा त्या अंतःकरणात विचार करू लागले की हा कोण आहे पापांची क्षमा करणारा? हा कोण स्वतःला समजत आहे? परमेश्वराने येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं, मनुष्याच्या पापांची क्षमा व्हावी, मनुष्याला जीवन मिळावं, मनुष्याला आरोग्य मिळावं. देवाचं चांगुलपण परमेश्वर आपल्या स्वतःच्या प्रिय पुत्राला पाठवतो. आज जर येशू ख्रिस्त त्या पक्षघाती मनुष्याकडे आला नसता किंवा पक्षघाती मनुष्याला त्या येशूवर त्यांनी विश्वास ठेवला नसता, प्रभू येशूवर त्यांनी विश्वास ठेवून देवाच्या चांगुलपण त्याने ओळखलं नसतं, तो पक्षघाती मनुष्य त्या बाजेवरच तो मेला असता, त्याला जीवन प्राप्त झालं नसतं. पण प्रभू येशू म्हटला की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आपल्याला क्षमा प्राप्त व्हावी म्हणून 2024 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला. परमेश्वराने आपल्या एकुलता एक प्रिय पुत्राला पाठवलं. पण लोक म्हणू लागले हा कोण आहे? हा स्वतःला काय समजत आहे? हा कशी काय पापांची क्षमा करू शकतो? तेव्हा प्रभू येशू काय म्हटला का तुम्ही जाणावे की मनुष्याच्या पुत्राला पापांची क्षमा करायचा अधिकार आहे. म्हणून तो पक्षघाताला म्हणाला, उठ आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा. प्रेज लॉर्ड. आज जगामध्ये लोकांनी जाणावं, लोकांनी हे ओळखावं का देवाचं चांगुलपण काय आहे. देवाने कशा प्रकारे 2024 वर्षापूर्वी आपल्या एकुलता एक प्रिय पुत्राला पाठवलं की जा जगामध्ये सर्व लोक जे पापात आहेत, जे वाईट मार्गात आहेत, जे देवाचं भय धरत नाही, जे देवाला ओळखत नाही, देवाची क्षमा आणि देवाची सहनशीलता आणि देवाचं चांगुलपण ही संपत्ती तुच्छ मानत आहे, त्या लोकांना क्षमा कर. आणि बायबलमध्ये दिले प्रभू येशू ख्रिस्त पाहिलं त्या पक्षघाती मनुष्याला म्हटला, मुला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे आणि उठ आता आपली बाज उचलून घरी जा. सर्वात महत्त्वाचं, आमच्या सर्व पापांची क्षमा आम्हाला प्राप्त होणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही देवाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवू का एक देव आहे, तो आम्हाला क्षमा करायला समर्थ आहे. एक देव आहे ज्याच्याद्वारे आम्ही क्षमा प्राप्त करू आणि आम्हाला त्याच्याद्वारे आरोग्य मिळेल. आम्ही सर्व श्रापातून मुक्त होऊ, कारण त्याचं चांगुलपण आम्हाला ओळखायला शिकलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. आज देवाचं चांगुलपणच होतं त्या मनुष्याला, पक्षघाती मनुष्याला देवाने बरं केलं. कारण पुढच्या वचनात काय दिले, 7वं वचन, मग तो उठून आपल्या घरी गेला. पण लोकांच्या समुदायाने हे पाहिलं, ते भ्याले आणि ज्या देवाने मनुष्यास असा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले. प्रेज लॉर्ड. देवाचं गौरव केलं, कारण की येशू मनुष्य बनून मनुष्यामध्ये आला, पापांची क्षमा प्राप्त करून दिली आणि देवाचं चांगुलपण त्याने मनुष्याला दाखवलं. आणि बघा बायबल सांगतं
तो मनुष्य, पक्षघाती मनुष्य आपली बाज घेऊन घरी गेला, चालत गेला आणि सर्व लोकांनी देवाचं गौरव केलं. आज तोच देव त्याच्या मंदिरात आम्ही राहावं म्हणून तो आम्हाला ह्या जगातून निवडून घेतो. आम्ही त्याच्या घरात सर्व उत्तम पदार्थांनी तृप्त व्हावं म्हणून तो आम्हाला निवडून घेतो. त्या देवाचा आम्ही गौरव करायला शिकलं पाहिजे. देवाच्या चांगुलपणावर आम्ही विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे आणि रोज देवाची स्तुती करत, देवाची भक्ती करत आमचं जीवन आम्ही देवाच्या चांगुलपणामध्ये घालवायला शिकलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. दिवसा सुटणारा बा, काळोखात फिरणारी मरी. दिवसा सुटणारा बा, काळोखात फिरणारी मरी. तिची बाधा मला होणार नाही, तुझं वचन सत्य ढाल आहे. तिची बाधा मला होणार नाही, तुझं वचन सत्य ढाल आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. प्रभू तुझं चांगुलपण आम्हाला पाहायला शिकव, तुझ्या चांगुलपणावर आम्हाला विश्वास ठेवायला शिकव, तुझ्या चांगुलपणामध्ये आम्हाला राहायला शिकव प्रभू. कारण तुझ्या भय धरणाऱ्यांसाठी तुझं चांगुलपण तू साठवून ठेवलेलं आहे आणि तुझ्या भय धरणाऱ्यांनी तुझ्या अंगणात राहावं, तुझ्या घरातल्या उत्तम पदार्थांनी तृप्त व्हावं म्हणून तू ज्यांना निवडून घेतो ते सुखी आहेत. तुझा चांगुलपण आम्हाला प्रत्येकाला प्राप्त हो. या वचनाद्वारे प्रत्येकाला स्पर्श कर, आशीर्वादित कर. येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन. प्रेज